बड़ी खबर, जलगांव में 5 दिनों तक ट्रैफिक डायवर्जन लागू। रेलवे ब्रिज मरम्मत के चलते 20 वैकल्पिक मार्ग घोषित। जलगांव लगातार हुई भारी बारिश के कारण जलगांव शहर के बाहरी क्षेत्र में मुंबई नागपुर राष्ट्रीय राजमार्ग पर भुसावल आसोदा मार्ग स्थित रेलवे ब्रिज के पास सड़क क्षतिग्रस्त हो गई है। ब्रिज और सड़क की मरम्मत का कार्य शुरू कर दिया गया है। संबंधित विभाग के अनुसार मरम्मत का कार्य पूरा होने में लगभग 45 दिन लग सकते हैं। बता दें कि मरम्मत कार्य के दौरान तरसोद फाटा से पालधी गांव के बीच बाईपास मार्ग पर 1 अगस्त 2026 की रात 12:01 से 5 अगस्त 2026 की रात 12 बजे तक यातायात में अस्थायी बदलाव किया गया है। जलगांव के पुलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे ने महाराष्ट्र पुलिस अधिनियम 1951 के तहत अधिसूचना जारी कर संबंधित पुलिस थानों को डायवर्जन लागू करने के निर्देश दिए हैं। साथ ही दुर्घटनाओं की रोकथाम और सुचारू यातायात व्यवस्था बनाए रखने के लिए आवश्यक पुलिस बंदोबस्त भी तैनात किया गया है। यातायात के लिए घोषित 6 वैकल्पिक मार्ग इस प्रकार हैं। बता दें कि भुसावल नागपुर से धुले मुंबई जाने वाले वाहन भुसावल तरसोद फाटा कालिका माता मंदिर अजंठा चौफुली आकाशवाणी चौक शिव कॉलोनी बांभोरी पुल पालधी धुले। मुंबई धुले से भुसावल नागपुर जाने वाले वाहन पालधी बांभोरी शिव कॉलोनी आकाशवाणी चौक अजंठा चौफुली कालिका माता मंदिर तरसोद फाटा भुसावल। छत्रपति संभाजी नगर से नागपुर जाने वाले वाहन छत्रपति संभाजी नगर पहूर जामनेर नाहटा चौफुली भुसावल नागपुर। नागपुर से छत्रपति संभाजी नगर जाने वाले वाहन नागपुर भुसावल नाहटा चौफुली जामनेर पहूर छत्रपति संभाजी नगर। इंदौर बड़ौदा नंदुरबार से भुसावल नागपुर जाने वाले वाहन चोपड़ा अड़ावत पावल भुसावल नागपुर नागपुर भुसावल से नंदुरबार बड़ौदा इंदौर जाने वाले वाहन भुसावल पावल अड़ावत चोपड़ा। जलगांव शहर यातायात शाखा एवं जिला पुलिस प्रशासन ने सभी वाहन चालकों नागरिकों से अपील की है कि वे निर्धारित वैकल्पिक मार्गों का ही उपयोग करें तथा पुलिस प्रशासन का सहयोग करें ताकि मरम्मत कार्य के दौरान यातायात सुरक्षित और सुचारू रूप से संचालित हो सके। जलगांव प्रतिनिधि इमरान खान, इंडिया अपडेट न्यूज, आपका शहर आपकी आवाज। नमस्कार जळगावकर, मागील महिन्यामध्ये 30 आणि 31 तारखेला मुसळधार पाऊस आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे हायवेवरील जे आसोदा रेल्वे क्रॉसिंग ब्रिज आहे याच्या दोन्ही साईड खचलेली आहेत आणि ते अपघात होण्याची शक्यता असल्याने तो मार्ग आम्ही बंद केलेला आहे। काल रात्री 00:01 वाजेपासून आम्ही तो मार्ग बंद केलेला आहे आणि अपघात होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी म्हणून आम्ही जे नॅशनल हायवेचे आहेत अभियंता अधिकारी यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी तातडीने काम आजपासून सुरू केलेलं आहे। सर, टाइम म्हणजे काम किती दिवसांनी पूर्ण होणार? काही तुम्हाला लेखी त्यांनी स्वरूपात पत्रव्यवहार केलेला आहे का काही तोंडी आश्वासन दिलेलं आहे? लेखी त्यांनी काही कळवलेले नाही, परंतु तोंडी असे सांगितलेले आहे आम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये होईल म्हणून। आणि म्हणून आम्ही तरसोद फाटा आणि पारधी गाव इथून तातडीचा निर्णय म्हणून ट्रॅफिक डायव्हर्ट केली। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना दिलेली आहे। पोलीस अधीक्षक साहेब श्री धिवरे साहेब यांना माहिती दिली आणि त्यामुळे आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी एक अधिसूचना जाहीर केलेली आहे। या अधिसूचनेनुसार भुसावळ नागपूरकडून धुळे मुंबईकडे जाणारी वाहने यांना एक पर्यायी मार्ग दिलेला आहे। भुसावळ तरसोद फाटा कालिका माता मंदिर अजिंठा चौफुली आकाशवाणी चौक शिवकालनी बांभोरी पूल ते पारधी गाव धुळे मार्ग अशी वाहतूक वळवण्यात आलेली आहे। सर, हा जो मार्ग आहे पूर्वीचा महामार्ग आहे,
जो बायपास आता बंद झाला आहे तीच वाहतूक आता शहरातून जात आहे. बरोबर. पूर्वी वाहतुकीला इथं अडथळा निर्माण होत होता आणि काही प्रमाणात अपघात देखील होत होते. आताही ती शक्यता वर्तवण्यात येते का? आम्ही ती प्रिकॉशन घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त स्टाफ आम्ही चौकामध्ये ठेवलेला आहे आणि एक पेट्रोलिंगची गाडी माईकवर सुद्धा आम्ही वाहन चालकांना आणि मालकांना याबाबत सूचना देत असतो. वाहने सुरक्षित चालवा, हळू चालवा अशी म्हणून सूचना देत असतो. अजंठा चौफुली ते कमल पॅराडाईस हॉटेल तिथून म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटरचा अंतर जेवढं आहे ते एक साईड म्हणजे एकेरी वाहतूक चालू आहे. रस्त्याचं काम चालू असल्याने तिथं वाहतुकीची कोंडी जास्त होत आहे. त्या ठिकाणी आपण कर्मचारी तैनात केलेत का? हो केलेली आहे. एकूण 3 पेट्रोलिंग पार्ट्या मोटरसायकलवर या आहेत आणि परत वाहतूक शाखेमध्ये 13 कर्मचारी रिझर्व्ह ठेवण्यात आलेले आहेत आणि 2 जीप सुद्धा रिझर्व्ह आहेत. प्रिकॉशन आम्ही घेतलेली आहे आणि हे जे आहेत ज्या ठिकाणाहून आम्ही डायव्हर्ट केलेले आहे ट्रॅफिक त्या ठिकाणी सुद्धा जे संबंधित पोलीस स्टेशन आहेत त्यांना सुद्धा आम्ही बिनतारी संदेश तातडीने पाठवलेला आहे की म्हणजे जी ट्रॅफिक आपण ज्या ठिकाणी बनवतो त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावा आणि योग्य बंदोबस्त पुरवण्यात यावा अशा लेखी सूचनाही दिलेली आहे. सर, वर्षभरापूर्वी जो हा पूल कोसळलेला आहे त्याचं उद्घाटन झालं होतं आणि NHAIने काम व्यवस्थित न केल्यामुळे याचा अतिरिक्त भार वाहतुकीवर आणि शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चित शहर वाहतुकीवर सर्वात जास्त भार आहे आणि आम्ही रात्रीसुद्धा जागत होतो आणि आज दिवसभर जागत आहोत आणि सततची पेट्रोलिंग सुरू आहे आमच्या प्रत्यक्ष पाहणीत असं वाटत नाही का पुलाचं काम एवढं 4-5 दिवसात होणार म्हणून, कारण की त्याचं नुकसान जास्त झालेलं आहे आणि दोघं बाजूने रस्ता देखील फसलेला आहे. आता ते किती दिवसात दुरुस्त करतात, त्यांचा हिलिंग टाईम किती आहे ते संबंधित अधिकारीच सांगू शकतात. तोपर्यंत आम्ही आमचे कर्तव्य सुरू केलेले आहे. तर आपल्यासोबत बोलायला उपस्थित होते शहर वाहतूक शाखेचे प्रभारी श्री गोवर्धन पेंडाम साहेब, मोरेश्वर पेंडाम साहेब. आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि वाहतुकी संदर्भात जे काही अडथळा निर्माण होतो आहे ते त्यांनी स्पष्टपणे मांडलेला आहे त्यांच्या कार्यालयामार्फत आणि अधिसूचना देखील SP साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी काढलेली आहे की त्या ठिकाणावरनं वाहतूक त्यांनी डिवाईड केली.